बांधकाम कामगार योजना. बांधकाम कामगारासाठी महामंडळाकडून खूप योजना आहेत ज्या कामगाराच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावतात. या योजनेतून कामगाराचे आर्थिक उत्पन्न वाढवून कामगाराला सामाजिक पातळीवर सामावून घेण्याचा शासनाचा उद्देश आहे. कामगाराच्या अडचणीच्या प्रत्येक पायरीवर शासन त्याला मदत करते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना आपण इथे पाहू. कामगाराच्या पहिल्या लग्नासाठी महामंडळ विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये मदत म्हणून दिली जाते. कामगाराला वयाच्या 60 वर्षानंतर मानधन म्हणून 3,000 रुपये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत दिले जातात. कामगाराला काम करत असताना दुर्घटनेतील खर्चाच्या हमीसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजने अंतर्गत सुरक्षा कवच दिले जाते. बांधकाम कामगाराच्या पाल्यांना इयत्ता 1 पासून ते पुढील डिग्री मिलेपर्यंत शिष्यवृत्ती प्रतिवर्षी 2,500 पासून ते 1,00,000 पर्यंत दिली जाते. बांधकाम कामगाराच्या पत्नीला नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये तर शस्त्रक्रियाद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये मदत केली जाते. कामगाराला स्वतः किंवा कुटुंबातील सदस्याला गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000 रुपये मदत केली जाते. कामगाराने एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या लग्नासाठी 1,00,000 रुपये मुदत ठेव म्हणून मुलीच्या नावे दिले जातात. कामगाराला कामावर असताना अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपये मदत केली जाते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी मदत केली जाते. कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला 5,00,000 आर्थिक मदत दिली जाते. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपये त्याच्या कायदेशीर वारसास दिले जातात. कामगाराला घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून 2,00,000 रुपये अर्हसह केले जाते.